हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनंतर मी हा दुसरा ब्लॉग करतो आहे. सो आज आपण आलेलो आहोत विवियना मॉलमध्ये, जो ठाण्याला आहे. आणि माझ्यासोबत आहेत माझ्या एक्स कलीग्स. आणि आज आम्ही असंच रॅन्डम चिल आउट करायला आलेलो आहोत. आणि आज आपल्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सो लेट्स सी कोण कोण आहे आपल्यासोबत. ही आहे आकांक्षा शेलार, सगळ्यात सिनियर मेंबर्स. शटअप. ही आहे आसावरी परब, जिचं नुकतंच लग्न झालेलं आहे. तिचा नवरा हा गौरव खरे. हा आहे आकांक्षाचा बॉयफ्रेंड, होणारा नवरा, वॉट एव्हर इट इज. सो तसे आम्ही सगळे आता आणि ह्याची जी एंट्री आहे ती सरप्राईज एंट्री आहे. आम्हाला कोणाला माहिती नव्हती की हा येणार आहे आज इकडे. या दोघांचा प्लॅन, छुपा प्लॅन होता हा, जो आता आम्हाला कळला आहे, जो रिव्हील झाला आहे. सो आता आपण काहीतरी, आम्ही आता मॉल फिरतो आहे. आम्ही तुम्हाला दाखवू वेगवेगळे काय शॉप्स आहेत इकडे किंवा काय काय आउटलेट्स आहेत. आणि आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी ऑर्डर करतो आहे. आम्हाला खूप भूक लागली आहे. सो चला लेट्स ऑर्डर आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय ऑर्डर केलं आहे. सो आकांक्षा आता गेलेली आहे मॅकडॉनल्ड्समध्ये आणि ती विचार करते काय घेऊया. सो पण बघूया, तिला विचारून तिला काय हवं आहे. हाय आकांक्षा, काय घेतेस? ओके. सो तोपर्यंत मी हा तुम्हाला फूड कोर्टचा व्ह्यू दाखवतो. सो हा आहे विवियानाचा फूड कोर्ट, जो 3rd फ्लोअरला आहे. जे तुम्ही नवीनच असाल मुंबईत किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात. सो हा बेस्ट मॉल आहे फिरण्यासाठी, वीकेंडचा प्लॅन बनवण्यासाठी. सो इकडे प्रत्येक व्हरायटीचे आउटलेट्स आहेत, फ्रॉम KFC टू मॅकडॉनल्ड्स, सबवे, गुडी डेज आहे, सबवे आहे, भगत ताराचंद, चायनीज वो इथपासून डॉमिनोज आणि असे बरेचसे छोटे मोठे आउटलेट्स आहेत, जे आता नवीन अपकमिंग ब्रँड्स आहेत. आणि हा फूड कोर्ट बऱ्यापैकी मोठा आहे, जिथे तुम्हाला कधीच असं नाही होणार की तुम्हाला सीट्स नाही मिळत आहेत किंवा खूप ऑक्युपाईड आहे. सो ह्या मॉलची एकंदरीत साईज म्हणा किंवा एरिया म्हणा खूप जास्त आहे. आणि ठाण्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात, जसं की भांडूप, मुलुंड, ठाणे आणि आजूबाजूचा परिसर, इथून सगळे लोक ह्या मॉललाच येतात. कारण हा एकच असा मॉल आहे जो खूप मोठा आहे आणि जिकडे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. मी चाललो आहे सबवेमध्ये. सो थोडंफार हेल्दी खाण्यावर जरा भर आहे. सो आपण बघू शकतो इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुला काय घ्यायचं आहे बर्गर किंगमध्ये? जा. सो आपण इकडे बघू शकतो की बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत. तुम्हाला ब्रेडपासून सॅलाडपासून सगळं चूज करायला इथे ऑप्शन असतो. इकडे आपल्याला ब्रेड चूज करायला ऑप्शन असतो. एवढे सगळे ब्रेड्स आहेत, ते रॅपमध्ये आहेत. सो मी घेतला आहे मल्टीग्रेन आणि मी पनीर टिक्का रॅप घेतला आहे, पनीर टिक्का साब घेतला आहे, ज्यात मी 6 इंचचा घेतला आहे. सो त्याच्यात वेगवेगळे टॉपिंग्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो हाय सॉरी, तिला नमस्कार. गौरवनी तिच्यासाठी आणला आहे रॅप आणि मी आणला आहे पनीर टिक्का साब. सो लेट्स ईट. सो या दोघांचा पनीर रॅपवर ताव मारण्यात ते लोक बिझी आहेत, दोघे पण. हा आकांक्षासाठी वेट करतोय. आकांक्षा इकडे तिचं ठेवून गेली आहे. तिने काय घेतलं आहे? रॅप आहे आणि मॅकडॉनल्ड्समधून ब्राउनी आहे. आता ती कोल्ड कॉफी आणायला गेली आहे बर्गर किंगमधून. आपल्या महाराणी आल्या आहेत आणि हिने केवढा आणलाय खायला. घरी जेवायचं नाही आहे. बाप रे, खाणार आहेस ना सगळं? नाही, मला कॉफी नाही आवडत.
आय डोंट ड्रिंक चाय और कॉफी. पनीर रॅप पण नाही नाही नाही, आता तिने ऑर्डर केलंय पण ती काय खाणार नाहीये. आय स्वेअर. मग तू 2 आणल्या. फ्री की क्या बोलते हैं उसको, फ्री की नहीं नहीं नहीं, उसको क्या बोलते हैं, फ्री की लालच. पण आता हिने एवढं आणलंय सगळं, मला नाही वाटत ही सगळं संपवेल. मला काहीतरी देणारच आहे ती. नुसती चपड 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 चपड. तोंड काय थांबणार नाही तुझं. स्वतः ऍक्च्युली मी ट्राय केलं पुढचं गाईज हाय. सो आता मी जाता जाता घेतोय मॅकडॉनल्डचं सॉफ्ट स्वर्ड. सो मी व्हॅनिलाच मला ऑर्डर केला आहे आणि मला तोच आवडतो बिकॉज आता नवीनांचं ॲडिशन आलं आहे जे मँगो आलं आहे. बट ते लोक मँगो असं मँगो आईस्क्रीम असं बनवत नाही आहेत. तर ते फक्त मँगोचं जे सिरप आहे किंवा जे काही फ्लेवर आहे तो ॲड ऑन करून डिप करतात आणि तुमचा मँगो फ्लेवर तयार होतो. सो मला ते नको आहे. सो मी बेसिक व्हॅनिलावाला घेतलं आहे. सो ऑर्डर दिली आहे, आता मी यायची वाट बघतो. सो मी आता सॉफ्ट स्वर्ड घेतलं आहे व्हॅनिलाचा. त्यांच्या इकडे गप्पा चालू आहे आणि आम्हाला जवळजवळ 3 तास झाले आहेत इकडे टाईमपास करतोय आम्ही. सो वीकेंड आहे मस्त, आम्हाला चिल आउट करायचं होतं. सो आम्ही आलो आहे. सगळेजण गेले आहेत फूड कोर्टमधून पण आम्हीच इकडे बसलो आहे. सो विवियानाच्या फूड कोर्टमध्ये एक स्क्रीन लावली आहे मोठी. तिथे तुम्हाला डेली IPL कुठल्याही मॅचेस असू दे त्या लाईव्ह शोकेस केल्या जातात. सो बेटर आहे एंटरटेनमेंट. आता आपण फायनली निघालो आहोत मॉलमधून. 3.5 तास आम्ही इकडे फूड कोर्टमध्ये बसलेलो आणि फुल गप्पा मारत होतो. आपण किती महिन्यांनी भेटतोय आज? 2 महिन्यांनी ना? हो का? 2 महिन्यांनी आम्ही भेटतोय, त्याच्यामुळे खूप खूप गप्पा होत्या, गॉसिप्स होते, ते शेअर केले, क्वालिटी टाईम. सो मॉल पूर्णपणे बंद झाला आहे आणि आम्ही शेवटचे आहोत. अंदाजे आम्ही बाहेर निघतोय आता 3.5 तासांनी. आणि सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला माझ्या फ्रेंड्ससोबतचा तो नक्की कळवा. आणि असेच नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम भरभरून मिळत राहो हीच अपेक्षा. आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. हाय.